हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 77. थेट 5 दिवसांनी. सकाळचे साधारण 8 वाजले होते, पण नभांच्या नगरीत काळ्या ढगांनी अच्युतला झाकून टाकलं होतं. फुलांच्या पाकळ्यांनी गर्दी करून बहरू पाहणाऱ्या मोगऱ्याच्या कळीला लपवून टाकल्यासारखं काळ्या भोर ढगांआड लपलेला दिनमणी भासत होता. वातावरणातील पवित्रता, मंगलता आणि प्रसन्नता युग स्वतःच्या मर्सिडीत बसूनच अनुभवत होता. निसर्गाला मोबाईलमधील कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता. खूप दिवसांनी तो निसर्गाचा अनुभव घेत होता. मर्सिडी वेगातच रस्त्यावरून पळत होती. ढगांचा गडगडाट होऊन पावसाची रिमझिम सर कोसळायला सुरुवात झाली. खिडकीबाहेर तोंड काढून स्वतःचा चेहरा त्या रिमझिम बरसणाऱ्या सरीत युग भिजवू लागला. थोडाफार बालिशपणा त्याच्यात सुद्धा अजून बाकी होता, पण त्याच्यातील समजूतदारपणा जो अगदी ठासून त्याच्यात भरला होता त्याने त्याला लवकरच मोठं केलं. भिजलेल्या केसांसोबत त्याने स्वतःचाच एक सेल्फी काढला आणि तो त्याच्या स्वीटहार्टला पाठवला. सोबतच त्याने निसर्गाचे काढलेले फोटो सुद्धा अविराला पाठवले. आय एम बॅक असा मेसेज त्याने त्याच्या स्वीटहार्टला केला. मर्सिडी येऊन द मिड स्वीट होम च्या आवारात येऊन थांबली. ड्रायव्हर पळतच कार बाहेर पडला आणि त्याने युगच्या बाजूचा कारचा दरवाजा उघडला. निसर्गाच्या सानिध्यात लपलेल्या स्वतःच्या आलिशान बंगल्याला बघतच युग कार बाहेर पडला, पण नंतर ड्रायव्हरने छत्री उघडून त्याच्या डोक्यावर धरली, ज्याने आलिशान बंगला पूर्णपणे लपला गेला. 4 पावलांवर असणाऱ्या बंगल्यात शिरताना कशाला छत्री हवी असा विचार करून युग छत्रीबाहेर स्वतःचं अंग काढणार, पण तोच पावसाने स्वतःचे रंगच बदलले. संथ गतीने कोसळणारी सर आता मात्र जोरानेच कोसळली. युगने छत्रीत राहणंच पसंत केलं. त्याच्या आलिशान बंगल्यात तो शिरला, जो युगच्याच मालकीचा होता. आपल्या आईसोबत युग त्याच बंगल्यात राहत होता. मोजून 2 माणसं असताना सुद्धा तो बंगला अगदी भरल्यासारखा वाटायचा, पण आज मात्र युगला तो बंगला रिकामा वाटत होता. खूप महिन्याने त्याने स्वतःच्या घरी पाऊल ठेवलं होतं. हर्षवर्धन देशपांडेंचा परिवार त्या घरी राहत होता, म्हणून तो स्वतःच्या घरी राहणं टाळत आलेला. स्वतःचं घर असून सुद्धा डॉक्टर विकल्पच्या घरी तो राहत होता. आज हर्षवर्धन देशपांडे सुद्धा कंपनीच्या कामानिमित्ताने बेंगलोरला गेलेले, त्यामुळे संपूर्ण बंगल्यात तो एकटाच होता. गरमागरम चहा मला माझ्या रूममध्ये पाठवून द्या, युग रघुवर हुकूम सोडत म्हणाला. हा रघु म्हणजे त्याच्या घरातील नोकर. जेवण साहेब, युगने पुढे पाऊल टाकत तोच रघुने त्याला विचारलं. थोडं स्पेशल काहीतरी कर, आज खूप स्पेशल गेस्ट येणार आहेत. जेवण डायनिंग टेबलवर डेकोरेट करून तू घरी जाऊ शकतोस, युग म्हणाला. अंदाजे किती गेस्ट येणार आहेत? रघुने पुन्हा त्याला टोकलं. एकच, युग उत्तरला. पंजाबी स्टाईलचं बनवू? रघुने विचारलं. पंजाबी, इटालियन, चायनीज आणि 1-2 इंडियन पदार्थ बनव. थोडक्यातच भली मोठी जेवणाची यादी युगने रघुला दिली. ह्यावेळेस युग रघुच्या समोर तसाच उभा राहिला. रघुच्या मनातील सगळ्याच शंकांचं निवारण करूनच आपण रूम मध्ये जाऊयात असा विचार त्याने केला. आता अजून काही डाऊट नाहीत ना तुझे? रघु काहीच बोलत नाही हे बघता युगनेच त्याला प्रश्न केला, तेव्हा रघुने नाही म्हणून मान डोलवली. गुड असं म्हणत युग तिथून जाणार तोच रघुने त्याला पुन्हा आवाज दिला. साहेब, आता आणि काय? युगने सुस्कारा सोडतच विचारलं. एवढं सगळं जेवण बनवायला मला रात्र होईल, रघु म्हणाला. गेस्ट रात्रीच येणार आहेत, तुला कामाला मी आतापासून लावतोय. आता मला अजून प्रश्न नको प्लीज, रडवलेल्या सुरातच युग म्हणाला. बर, एवढं म्हणून रघु स्वतःच किचनमध्ये निघून गेला. तो खरंच किचनमध्ये गेलाय याची खात्री झाली तसं युग स्वतःच्या रूममध्ये यायला निघाला. भरभर जिने चढताना हलकीशी कळ पोटातून जाणवली. मा,
पोट दाबतच तो ओरडला, काय झालं साहेब? रघु पुन्हा किचनमधून बाहेर आला. युगच्या किंकाळीने त्याच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. काही नाही असं म्हणत पोट दाबतच स्वतःच्या रूममध्ये युग निघून आला. रूममध्ये आल्या आल्या स्वतःच्या बेडवर सगळ्यात आधी तो आडवा झाला. बेडवरच्या मऊशार गादीवर पडून त्याचं शरीर थोडं वर उडालं, जणू बेडवर एखादी स्प्रिंग लावली असावी. हॉस्पिटलच्या जड गादीवर पडून शरीर थोडं आखडून गेलं होतं. डोळे मिटून खोल श्वास घेत भूतकाळातील गोड आठवणी तो हरवून गेला. लहानपणी त्याच बेडवर उड्या मारणारा तो आणि त्याच्या मागे पळणारी त्याची आई त्याला आठवत होती. ओठांवर स्मित आणतच तो जुन्या आठवणीत खूप वेळ हरवून गेला. डोळे आणि डोकं थोडं जड झालं होतं त्याचं. गोड आठवणी आठवताना कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. रघु वाफाळलेला कप घेऊन त्याच्या रूममध्ये आला, पण युग झोपलाय हे बघून त्याने चहाचा कप टेबलवर ठेवला. युगच्या पायातील बूट काढायला म्हणून तो पुढे आला. रघुच्या स्पर्शाने युगची झोप चौथा आली. डोळे किलकिले करतच त्याने रघुकडे पाहिले. अजून पण लहान असल्यासारखं वागता तुम्ही, बूट काढून तरी झोपायचं. युगच्या पायातील बूट उतरवतच रघु म्हणाला. रूममधील एसीचं टेम्परेचर त्याने वाढवलं. युगच्या अंगावर ब्लँकेट टाकत त्याने रूममधील लाईट घालवली. युग डोळे मिटून पुन्हा झोपून गेला. स्वतःच्या घरी खूप छान झोप लागली होती त्याला. स्थळ गोहिल निवास. अंगदला सुद्धा डिस्चार्ज मिळाला होता. शिवांश आणि क्रिशचा आधार घेतच अंगद स्वतःच्या रूममध्ये आला. आता वाटतंय का बरं? विक्रांतने त्याला काळजीतच विचारलं. अंगदने त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अंगद, विक्रांतने त्याला आवाज दिला. कदाचित आपलं बोलणं अंगदने ऐकलं नसावं असं विक्रांतला वाटलं. अंगदच्या बाजूला स्वतःसाठी जागा करून विक्रांत बसला. क्रिश, मला गरम पाणी हवंय. अंगदने असं म्हणताच क्रिश त्याच्यासाठी पाणी आणायला म्हणून निघून गेला. काय झालं? तू माझ्यासोबत बोलत का नाहीयेस? अंगदचा हात स्वतःच्या हातात घेतच विक्रांतने अंगदला प्रश्न केला. शिव, लाईट ऑफ कर, मला त्रास होतोय थोडा. रूम मधली गर्दी पण कमी कर जरा, मला एकट्याला बसायचंय. विक्रांतच्या हातून स्वतःचा हात काढून घेतच अंगद म्हणाला. तू विक्रांतवर नाराज आहेस का? शिवांशने त्याला विचारलं. मला जास्त बोलायला नको लावू, गर्दी कमी कर इथली. अंगद शिवांश सोबत सुद्धा तुटकपणे बोलत होता. नुकताच हॉस्पिटलमधून आलाय तो, त्याची थोडीफार चिडचिड होत असेल, पण त्याला आराम करायला देऊयात, मे बी मग फ्रेश वाटेल त्याला. रियांश विक्रांत आणि शिवांशला समजावतच म्हणाला. अंगदला आराम मिळावा म्हणून सगळेच बाहेर निघून गेले. थोड्या वेळात क्रिश गरम पाणी घेऊन त्याच्या रूम मध्ये आला. तुझं युग सोबत काही बोलणं झालं? गरम पाण्याचा ग्लास बाजूलाच असलेल्या टिपॉयवर ठेवत अंगदने क्रिशला प्रश्न केला. परवा बोलणं झालेलं, लवकरच इंडियात येणार बोललाय. क्रिश उत्तरला. माझ्याबद्दल काही बोलला का? थोडं घाबरतच अंगदने विचारलं. तुझ्या तब्येतीबद्दल विचारलं त्याने. वीक ब्रूने पण कॉल करून विचारलं. क्रिशकडून असं काही ऐकून अंगदच्या हृदयाला थोडा थंडावा मिळाला. तू युग ब्रो सोबत असं वागायला नव्हतं पाहिजे. तो खूप चांगला आहे. अविरा प्रेग्नेंट होती हे तू त्याला का नाही सांगितलं? शिवला अविरा आवडते, पण अविराला पण शिव आवडायला हवा ना. मला पण तुझा राग आलाय. अंगदपासून स्वतःची नजर चोरतच क्रिश म्हणाला. अंगद शांतच बसून राहिला. युग ब्रो किती प्रेम करतो तुझ्यावर. तुला स्वतःची किडनी द्यायला सुद्धा रेडी होता तो. रियाजची किडनी मॅच झाली असं कळलं मग तो युकेला निघून गेला. पण ऐन वेळेला रियाज तर लपून बसलेला. किडनी तर कोणीतरी भलतंच देऊन गेलं. तरी तू पण त्या शिवसारखंच त्या रियाज आणि विक्रांतच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील. आता पुन्हा त्या दोघांबद्दल मी तुला काही बोललो तर तू मलाच ओरडशील. पण ते दोघे मला खूप त्रास देत होते. एकतर तो रियांश अविरासमोर खोटा युग बनून गेलेला आणि त्याला जाब विचारल्यावर मलाच ओरडत होते. फक्त ती दोघेच नाही तर शिव सुद्धा. ती दोघे तर मला मारायला सुद्धा बघत होते. मग शिवने अडवलं त्या दोघांना. क्रिश अंगद जवळ तिघांची तक्रार करू लागला. काही केलं तर नाही ना तुला? प्रेमाने क्रिशच्या गालावरून हात फिरवतच अंगदने विचारलं.
करणार तर होते, पण शिव आणि समीर होते म्हणून काही केलं नाही. पण हे सगळं सोड, मला सांग, तू आणि युगब्रो परत कधीच नाही बोलणार का? युगब्रो सोबत बोलून असं वाटलं की तो तुझ्यासोबत परत कधीच नाही बोलणार. तो खूप हॉट झालाय. क्रिशने प्रश्न केलेला, पण त्याच्या प्रश्नातच उत्तर सुद्धा होतं. युग इंडियात आल्यावर मी त्याला भेटून सॉरी बोले. त्याचा राग कसा घालवायचा हे मला माहितीये. एवढं बोलून अंगत डोळे मिटूनच बेडवर शांतपणे पडून राहिला. रात्रभर हॉस्पिटलमधील कामं आटपून डॉक्टर विकल पण नुकताच घरी परतला होता. स्वतःजवळ असणाऱ्या किल्लीनेच त्याने दरवाजा उघडला. अवीर आणि समीरची चाहूल त्याला लागत नव्हती. घरी स्मशान शांतता होती, जी पचवणं त्याला जड जात होतं. अवीर आणि समीर घरी असताना अशा प्रकारच्या शांततेचा अनुभव त्याने ह्या आठवड्याभरात कधीच घेतला नव्हता. अवीरा, डॉक्टर विकल्पने अवीराला आवाज दिला, पण काहीही प्रतिसाद आला नाही. हातातील बॅग त्याने तशीच सोफ्यावर टाकली आणि तो अवीराच्या रूमचा दरवाजा ठोठावू लागला. पहिलीच धाम दरवाजावर पडली आणि दरवाजा पुढे लोटला गेला. आतील दृश्य बघून डॉक्टर विकल्पचे डोळे मोठे झाले. काय पाहिलं असेल डॉक्टर विकल्पने? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.